कोपरोली विपक्ष जोहे, तर अंतिम लढत असणार आहे तरणकोप विपक्ष कळवे. म्हणजे आपल्या परिसरातील तुम्हाला संघ इथे पाहायला मिळतील. म्हणजे मोठी गर्दी देखील असेल आणि परवा मात्र मेगा फायनल या स्पर्धेचा शेवटचा दिवस अंतिम दिवस असेल आणि या अंतिम दिवसामध्ये देखील तुम्हाला क्रिकेटचा रोमांचक थरार अनुभवायला मिळेल. काल आपण पाहिला सुपर 4 मध्ये संघ पोहोचला नवगाव हा संघ पोहोचला टॉप 4 मध्ये अलिबागचा. आणि आज आम्ही एक संघ क्वालिफाय करणार आहोत सुपर 4 साठी. पहिल्या दिवशी वरेडी नाही आहे तर उर्रोल आणि त्यांच्या अपोजिटचा संघ बलवली हे दोन संघ सुपर 8 मध्ये पोहोचलेत. सामन्याला सुरुवात झाली. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार होतोय रोहित नारंगीकर. फुलटॉस आहे दर्शन मात्रेसाठी. क्रॉस बॅटेड फटका वळण दिला चेंडूला. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक होते. त्यानंतर सिंगल या बॉलवरती दर्शन मात्रे जो मागच्या सामन्याचा हिरो होता. 2 षटकं फेकली. चांगली फलंदाजी केली. हा खेळाडू मात्र सामनाबीर ठरला होता. जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि एका धाब्याने टीमचा आणि स्वतःचा अकाउंट देखील ओपन केलं त्या खेळाडूनं. ड्रिंक्स ट्रॉली ऑपरेटर्स आहे. चला आपण गाडी ही ड्रिंक्स ट्रॉली व्यवस्थित ठिकाणी पार्क करा मागच्या दिशेने मैदानाच्या. तर फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. खूप मोठं आयोजन तुम्ही आज या हमरापूर नगरीमध्ये पाहताय. संपूर्ण चहूबाजूने मात्र सर्व डगआउट फ्लेक्सेस तुम्हाला इथे पाहायला मिळतील. खरं तर हा परिसर म्हटला की प्रसिद्ध गणपतीच्या मूर्ती गणेशाच्या मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेला हा परिसर आणि या परिसरामध्ये क्रिकेट देखील मोठ्या संख्ये प्रमाणात खेळलं जातं. इथं फुल टॉस होता. ऑनसाइड मध्ये हा फटका एक्झिक्यूट केला. डीप मधला क्षेत्ररक्षक बॉल खाली चाललाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि एक धाव मात्र पुन्हा एकदा मिळाली भोलेनाथ 11 आवरे टीमला. प्रतीक गावंड हा खेळाडू आहे आणि एका बाजूने तुम्ही पाहताय महागणपती चिरणे संघ आमचे राजेंद्र भगत सर जे उत्कृष्ट निवेदक चांगले समालोचक आहेत. त्यांच्या गावचा हा संघ जरूर सामन्याचा आनंद घेत असेल. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आवरे आणि महागणपती चिरणे टीमच्या दरम्यान मात्र ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सिंगल ने मात्र दोन्ही खेळाडू इथे फटका फसलाय आणि झेल देखील पकडला गेलाय आणि त्यानंतर मात्र पहिला धक्का बसतोय दर्शनच्या स्वरूपात यावेळेस भोलेनाथ आवरे टीमला. तर रोहित नारंगीकर ब्रेक पहिला ब्रेक थ्रू मात्र रोहित नारंगीकर या खेळाडूने मिळवून दिलाय आणि नवीन खेळाडू आता मैदानामध्ये गेलाय संदीप गावण. अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु. इथे बॅकफुटला गेले स्ट्रोक साठी जागा क्रिएट केली आणि त्यानंतर मात्र पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉल निघालाय गोळीच्या वेगानं सीमा पार चौकार. स्क्वेअर ऑफ द विकेट हा चांगला फटका पण पाहिला प्रतीक गावणकडून. डॉस्ट्राकिंग एंडला संदीप गावण. चौकाराच्या मध्यमात धावसंख्या वाढली. धावसंख्या लागली धावफलकावरती ती म्हणजे 6 धावा. जाणता राजा दादर संघानं सकाळचं सत्र गाजवलं आणि आता दुपारच्या सत्रामध्ये कोण तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचेल यासाठी मात्र उत्कंठ लागली.
बॅकफुटला गेले, शॉट ऑफ प्लेचा चेंडू लवकर पिकअप केला बॉलला, डीप फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने मात्र बॉलला खेळून काढलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना आणि शेवटच्या चेंडूला मात्र आता सीमारेषा गाठली बॉल. इथे मात्र 4 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या आवरे टीमला. डीजे लगातार 2 चौकार आणि त्या चौकाराच्या मध्येनं मात्र पहिलं दशक पूर्ण झालं. आदित्य पाटील स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत आहेत. एक गडी बाद, 10 ही धावसंख्या. फुलर लेनचा बॉल ऑन साइड मध्ये ड्राईव्ह केला, खूप चांगली फिल्डिंग, थ्रो देखील तेवढा चांगला होता विवेक हातनोलकरचा. त्यानंतर मात्र प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर केलाय. रोहितनं स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला. बघा भरपूर चांगला खेळ चाललाय मैदानामध्ये. फिल्डिंग चांगली झाली मिड ऑन मध्ये आणि त्यानंतर मात्र थ्रो एवढा सुंदर झाला आणि गोलंदाज रोहित नारंगीकरनं मात्र इथे प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर केला. डायरेक्ट स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला होता आणि संघर्ष आपण पाहिला होता मैदानामध्ये. इथे फलंदाज सुरक्षित. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भोलेनाथ 11 आवरे टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 1 गडी बाद, 10 धावा. चला फर्स्ट एड किट घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. मी आमच्या आयोजकांना विनंती करतो लगेच आपण तात्काळ मैदानामध्ये दाखल व्हा. षटक क्रमांक पहिलं संपले, 10 धावा धावफलकावरती आहेत. या आपण ऐकूया तोपर्यंत सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. सामन्याचा हिरो मागच्या सामन्यामध्ये निर्णायक क्षणाला मात्र एक चांगलं षटक फेकलं स्लॉग ओव्हरमध्ये आणि आपल्या टीमला करण्यात संपूर्ण टीमला कमी धावसंख्येत रोखलं आणि आपल्या टीमचा कॉन्फिडन्स लेवल या गोलंदाजाने वाढवला होता. त्यामुळे इथे देखील त्याच्याकडून आता मोठ्या चांगल्या षटकाची अपेक्षा असेल ती म्हणजे फेडिंग करणाऱ्या महागणपती चिरनेर संघाला. राऊंड विकेट, खूप चांगला बॉल, परफेक्ट ब्लॉकमध्ये फेकलेला बॉल, हलक्या हाताने ड्राईव्ह केला बॉलला मिड ऑफमध्ये. अजून एक सिंगल आली. महागणपती चिरनेर खऱ्यानं संकष्टी चतुर्थी असली की मोठ्या प्रमाणे मात्र सर्व भक्तगण त्या गावामध्ये दाखल होत आहेत आणि तुम्ही पाहताय त्या गावचा हा संघ महागणपती चिरनेर. इंद्रायणी मैदान आणि इंद्रायणी मैदानावरची खऱ्यानं या परिसरातली एक नावाजलेली क्रिकेटची स्पर्धा म्हणजे तिरंगा ट्रॉफी. कोण विसरेल. लाजवाब आयोजन, तिरंगा चषकाचा पण सातत्याने पाहिल्या नाईट स्पर्धा आणि आज मात्र त्या गावचा संघ मैदानामध्ये खेळतोय. महागणपती चिरनेर. ऋषी नारंगीकर 11 धावा धावफलकावरती आहेत आणि 1 गडी बाद झाला. एक नेल्सन फिगर तुम्ही पाहता स्कोर कार्डवरती. ऋषी ओव्हर द विकेट प्रतिसाठी अकूट टप्प्याचा बॉल लवकर पिकअप केला बॉलला आणि बॉलला मात्र फेकून दिलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल गेला सीमा पार. 6 धाब्यासाठी हा षटकार.
डीजे. तर या षटकारच्या मध्ये आता धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे, धावसंख्या वाढली आहे. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. खूप चांगली बॅटिंग प्रतीककडून. इथे फुलर लाईनचा बॉल कव्हर्स आणि तुम्ही पाहता या ठिकाणी डीपेक्षा कव्हरला बीट करून बॉल गेला सरळ गोळीच्या वेगानं सीमा पार. प्रतीकच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार चौकार. मी मगाशी देखील सांगितलं एका परिसरामधील हे दोन संघ आहे आणि त्यामुळे हा बॅटल देखील तेवढा संघर्षमय तुम्हाला पाहायला मिळेल. चिरडर आणि आवरे या दोन टीमच्या दरम्यान. इथे फुल टॉस आहे, मिड ऑफला क्लिअर केला आणि बॉल मात्र चालला ब्लॅक स्क्रीनचा स्पर्श घेण्यासाठी. जिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत अशा निर्जन स्थळी मात्र हा फटका खेळून काढला प्रतीकनं. अजून एक चांगला फटका चौकार होतोय आवरे टीमला. बघा तो प्रेशर खऱ्या तर एक विकेट गमावला तर प्रेशर खऱ्या तर यायला होता आवरेज संघावरती. तो प्रेशर मात्र आता प्रतीक आपल्या टीमवरती येऊन देत नाहीये. खूप चांगली बॅटिंग करतो मैदानामध्ये. चौफेर फटकेबाजी आपण पाहिली प्रतीककडून होत असताना. यावेळेस देखील बिगिट करायचा प्रयत्न लाऊड अपील आणि पंच दर्शवतात आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग बॉल झालाय आणि त्यामुळे मात्र फलंदाज सुरक्षित असेल आपल्या बॉबिंग क्रीजमध्ये. लेग बाईज ची मात्र रन्स मात्र मिळाली बॅटिंग करणाऱ्या भोलेनाथ 11 आवरे टीमला आणि एका दबेने मात्र संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 26 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 26 ही धावसंख्येबरोबर धावफलकावरती. सकाळपासून धावांची गती भरपूर मंदावली होती परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहताय आता धावांची गती ही वाढत चालली आहे. संपूर्ण फ्लॅग दर्शवत आहेत हवा कोणत्या दिशेने आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला बॅटिंग करावी लागते त्यामुळे प्रॉपर टायमिंग हा इथे करावा देखील लागेल. आणि आपण पाहिलं लेफ्टी जे बॅटर आहेत जे लेफ्टी फलंदाज त्यांना सातत्याने ॲडव्हान्टेज या क्रीडांगणावरती मिळाला आहे. आता समोर संदीप गावण ऋषी नारंगीकरचा पुढचा बॉल एज लागली आतली कडा घेऊन मात्र बॉल गेला या ठिकाणी बॅकवर्ड क्षेत्राकडे आणि त्यानंतर मात्र कोणतीही धाव नाहीये. 2 षटकं इथे संपली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो भोलेनाथ आवरे टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे एक गडी बाद 26. जो ऋषी नारंगीकर मागच्या सामन्यामध्ये हिरो ठरला होता त्याच्या अगेन्स्ट मात्र हे आक्रमण केलंय. तर विनंती आहे दर्शन मात्रे आपण डगआउटमध्ये बसा प्लीज. बघा क्रिकेट चांगला शिस्तबद्ध आपला संघ आहे तर प्रेक्षकांना विनंती आपण थोडं बाजूला त्यांचा देखील या ठिकाणी त्यांचा देखील दोष नाही आहे तर मी विनंती करतो जे प्रेक्षक समोर आहेत प्रवेशद्वारावरती त्यांना विनंती आपण थोडंसं बाजूला व्हा सहकार्य करा. खूप चांगली स्पर्धा 3रा दिवस आपण चांगला सहकार्य आम्हाला करताय आणि आपण खऱ्या तर या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहात. आपण या स्पर्धेचे आमचे मायबाप आहात आणि आपण आपल्यामुळे या स्पर्धेची शोभा देखील द्विगुणित झाली आहे. आम्ही नेहमी म्हणतो अंकित जेव्हा एखाद्या स्पर्धेला प्रेक्षकांची जास्त गर्दी ती स्पर्धा यशस्वी असं आम्ही सातत्याने म्हणतोय आणि या स्पर्धेला आम्ही पहिल्या दिवसापासून पाहतोय मोठ्या संख्येने मात्र प्रेक्षक मायबापांनी प्रचंड चांगला उदंड प्रतिसाद दिलाय. त्या सर्व या ठिकाणी प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. याच देही याची डोळा खऱ्या अर्थानं स्वर्गीय प्रमोद दादा उर्फ पिंट्या शेट पाटील चषकाचा सोहळा पाहण्यासाठी आलेले आमच्या तमाम क्रीडा रसिक आणि जे प्रेक्षक मात्र आता यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या समवेत जोडलेत फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आमच्या समवेत जोडले त्यांचंही आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतोय. गोलंदाजीसाठी आता रोहित नारंगीकर ज्याने पहिलं षटक फेकलं तो रोहित आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोर प्रतीक गावण आक्रमक असा हा विस्फोटक फलंदाज. इथे देखील बॉलला उडवलाय ऑन साइड मध्ये विवेक हातनोलकर झेल खाली आणि झेल पकडलाय. बिग विकेट आवरे संघाचा प्रतीक गावण या ठिकाणी बाद होतोय.
मध्ये बदल झाले आहे. आणि तुम्ही पाहताय ऋषी मात्र थोडासा विश्रांतीसाठी मैदानाच्या बाहेर आलाय. तर पेतमॅन म्हणून आपण व्यासवर्दी या ऋषी इथे बसून आपण सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. विवेक हातनकर या खेळाडूने मात्र झेल पकडला आणि दुसरा धक्का बसला तो म्हणजे भोलेनाथ आवरे संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला श्रीकांत ठाकूर आणि एका बाजूनं संदीप गावण. विवेक हातनकर हा खेळाडू जर तुम्ही पाहिला त्याचा प्रवास जर तुम्ही पाहिला एक काळ होता ॲज अ 12th मॅन म्हणून चेन्नई संघाचा तो खेळाडू होता. सातत्याने 12वा प्रतिनिधी म्हणून बसायचा आणि मग म्हणून फिल्डर म्हणून त्याची संघामध्ये निवड झाली. हळूहळू चांगला गोलंदाज झाला आणि मग त्यानंतर चांगला बॅट्समन झाला आणि आज एक प्रमुख खेळाडू म्हणून महागणपती चिरनेर संघाला तो लीड करतोय. हे त्यांनी मात्र त्याचं कौशल्य आणि कसब दाखवलंय कमी वेळामध्ये आणि आज मात्र प्रमुख खेळाडू म्हणून ज्याची गणना होते या चिरनेर संघामध्ये. 26 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाद झाले. 2 नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेले. श्रीकांत ठाकूर स्ट्रायकिंग एन्क्वायरी असतील ते म्हणजे फलंदाज संदीप गावण. आतला मधल्या फळीतील या 2 खेळाडूंमध्ये भरपूर मोठी जबाबदारी असेल. प्रतीक गावणनं मात्र भरपूर चांगला संघर्ष केला. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहिला. धावगती वाढवली त्याने. आता इथे तो मोमेंटम जो मिळाला आहे दुसऱ्या षटकामध्ये तो मोमेंटम मात्र कायम ठेवावा लागेल आता आवरे संघाच्या या फलंदाजांना. रोहितचा फुलटॉस बॉल एज लागली त्यानंतर मात्र यष्टीरक्षकानं झेल कॅरी केलाय आणि तुम्ही पाहता अजून एक धक्का बसतोय तो म्हणजे भोलेनाथ आवरे संघाला. फलंदाज बॉल होईल संदीप गावण. खेळाडू करून होत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट रोहित नारंगर. फुलर लेनचा बॉल लोअर फुलटॉस होता फक्त वळंदीला बॉलला टर्न केला बॉलला ऑन साइड मध्ये आणि त्यानंतर मात्र सिंगल आली आहे. सिंगलने मात्र आता संघ पुढे चालला. या षटकामध्ये आता महागणपती चिरनेर संघ कमबॅक करतोय. प्रतीकनं जो संघर्ष केला त्यानंतर मात्र तुम्ही पाहताय कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे मात्र महागणपती चिरनेर संघाकडून होत असताना आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला. धावा आहे धावफलकामध्ये 27. गडी बाद झाले ते म्हणजे 3. रोहित म्हात्रे आणि श्रीकांत ठाकूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यामुळे इथे आता एक चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारीची गरज आहे भोलेनाथ 11 आवरे टीमला. ओव्हर द विकेट रोहित तयार. रिव्हर्सचा फटका आणि इथे मात्र यशस्वी ठरला. स्टान्स बदलला अक्केच्या शराला. इथे स्विच इट केला बॉलला आणि बॉल मात्र गेला डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार चौकार. श्रीकांत ठाकूर आला आणि इथे मात्र तुम्ही पाहता 4 धावा देखील आल्या आणि 31 धावा धावफलकावरती आहेत. श्रीकांत ठाकूर एक चांगला फलंदाज. खूप वेगवान बॉल होता. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चालला. राकेश आहेत यष्टांच्या मागे आणि चांगलं त्यांच्याकडून विकेट किपिंग होताना तुम्ही पाहिली असेल. अजून एक निर्धाव चेंडू. 31 या धावसंख्येमध्ये 3 गडी बाजारे षटक तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी 4थं मार्ग असतंय. 3रं मार्ग असं बापी असावी आणि आतापर्यंत 31 धावा धावफलकावरती आहेत. चांगल्या पद्धतीचा खेळ चालला मैदानाच्या आतमध्ये. खरं तर भोलेनाथ आवरे संघाकडून आतली कडा घेतली काय परंतु ड्रॉप देखील झाला झेल कदाचित आणि इथे मात्र 3रं षटक देखील संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा एकंदरीत विचार केला धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 3 गडी बाद 31 धावा. यस डीजे.
तर व्यासपीठावरती कळमेनगरीचे आमचे राजा पाटील साहेब या ठिकाणी आसन असतात. मी आमच्या आयोजकांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राजा पाटील साहेब कळवे यांचा पण इथे सन्मान करायचा आहे. आणि त्यानंतर आम्ही इथे इन्व्हाइट करतोय, मगाशी त्यांचा खेळ आपण पाहिला, चांगलं मोटिवेशन आपल्या तरुण खेळाडूंना ज्याने दिलं ते आमचे शेखर भगत, ज्यांच्या तालमीमध्ये मात्र तुम्हाला पाहायला मिळालं असेल पेण नगरपालिकेच्या मध्ये अनेक नवीन भविष्य घडत आहेत. ते आमचे शेखर भगत यांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. तर शेखर भगत आपण यावं व्यासपीठावरती, आपण त्यांचाही सन्मान करणार आहोत. हमरापूर गावचे आहेत, परंतु पेण नगरीमध्ये आपण जर पाहिलं त्यांच्या तालमीमध्ये येणारं भविष्य घडत आहे, तर त्यांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. ग्राउंड वरती मात्र भरपूर त्यांची नेहमी नजर असते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेण नगरपालिकेचं. तर शेखर भगत आपण देखील या व्यासपीठावर आपलंही सहर्ष स्वागत. तर निर्धाव चेंडू फेकला विवेक हातनोलकर या खेळाडूनं. मी मगाशी विवेकच्या प्रवासाचं वर्णन केलं, ज्या पद्धतीने त्याने संघर्ष केला या टीममध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा बनवण्यासाठी, आणि आता मात्र पहिला चेंडू त्याने निर्धाव फेकला. समोर फलंदाज आहेत ते म्हणजे रोहित मात्रेचा हा फटका फसलाय. विवेक हातनोलकर बघा किती लांब गेला झेल पकडण्यासाठी, आणि झेल देखील पकडला. एकदा जोरदार डाव द्या खेळाडूसाठी. हे डेडिकेशन द्यावं लागतं प्रत्येक खेळाडूला आपल्या टीमसाठी, आणि इथे मात्र लाजवाब झेल पकडलाय विवेक हातनोलकर या खेळाडूंना. अजून एक धक्का बसतो तो म्हणजे आवरे टीमला रोहित मात्रेच्या स्वरूपात. सन्मान होतो. मी मगाशी त्यांचा उल्लेख केला, आमचे लिजन क्रिकेटर शेखर दादा भगत यांचा पण इथे सन्मान करायचा आहे. सन्माननीय शेखर दादा भगत यांचा सन्मान या व्यासपीठावरती होतोय. त्यानंतर आमचे दादर नगरीचे सिकंदर पाटील साहेब यांचा पण देखील सन्मान करायचा. मी विनंती करतो आमच्या आयोजकांना सन्माननीय सिकंदर पाटील साहेबांचा देखील आपण सन्मान करावा. अफलातून झेल, खरं तर ना असं वाटतं डीपमधला एखादा शतरक्षक आला त्या ठिकाणी आणि तो झेल घेतोय. ज्या वेगानं मात्र गेला होता विवेक हातनोलकर, आणि त्याने मात्र जी कमिटमेंट दाखवली आपल्या संघासाठी ती खरंच लाजवाब, अप्रतिम. कौतुक करावं तेवढं कमी या खेळाडूचं. ओव्हर द विकेट विवेक तयार. श्रीकांत ठाकूरसाठी अजून एक वेगवान बॉल, टप्पा अचूक आहे, नियंत्रण चांगलं आहे. त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू, प्रेशर मात्र क्रिएट केलंय या ठिकाणी तुम्ही पाहताय. खरं तर बॅटिंग करणाऱ्या या ठिकाणी आवरे टीमवरती नवीन खेळाडू मैदानामध्ये गेलाय संकेत गावण. श्रीकांत आणि संकेत ही जोडी मैदानामध्ये आहे. या षटकामध्ये आतामध्ये 3 चेंडू भेटले आणि तिन्ही निर्धाव बॉल, सेन्सेबल क्रिकेट. इनसाइड आउटचा हा हलक्यानं मात्र बॉलला ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र बॉल चालला स्वीपर कव्हरला, आणि त्यानंतर मात्र 2 धावा खूप वेगानं कंप्लीट केल्या, आणि या 2 धाब्यानं मात्र संघ पुढे चाललाय. भोलेनाथ 11 आवरे टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 33. लॉस ऑफ विकेट्स तुम्ही पाहिले या ठिकाणी 4 विकेट. खरं तर दुसऱ्या षटकामध्ये धावगती प्रचंड वाढली होती, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये आता कमालीचं कमबॅक महागणपती चिरनेरकर या संघाकडून. ओव्हर द विकेट, रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, परंतु वेग इतका होता की बॉल निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. त्यानंतर मात्र तुम्ही पाहता प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा आहे, आणि फास्ट ऍक्शन मध्ये हा थ्रो देखील करायचा होता. आणि फलंदाज मात्र पॉपिंग क्रीज मध्ये पूर्णपणे पोहोचलेत. बघा फ्रस्ट्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी खेळाडूच्या चेहऱ्यावरती. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा आल्या, आणि आम्ही नेहमी म्हणतो एक धाव भरपूर महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये 1 धाव, राजकारणामध्ये 1 गुण, आणि अभ्यासामध्ये 1 मत, आणि अभ्यासामध्ये 1 गुण, हे आम्ही नेहमी पाहिलं महत्वाचे राहिलेत. आणि इथे मात्र एका धाब्यासाठी हा संघर्ष चाललाय. आणि तुम्ही पाहू शकाल विवेक हातनोलकरच्या चेहऱ्यावरती फ्रस्ट्रेशन, कारण जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय आणि तेव्हा एखाद्या खेळाडूने जर बाईच्या स्वरूपात धावा खर्च केला, मग इकॉनॉमिकल रेट हा कमी होतो आणि डाऊन होतो. त्यामुळे चांगलं षटकच्या मार्गस्थ होतं. तिथे मात्र 4 धावा आल्या, आणि या 4 धाब्याने संघ जाऊन पोहोचलाय 35च्या धावसंख्या. ती 45 विनंती धावा 22च्या की बॅट आहेत 22च्या. येस, तर संघाच्या खात्यामध्ये धावा जातील, आणि धावसंख्येचा विचार केला 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. खूप चांगलं कमबॅक. या षटकातला हा कदाचित शेवटचा बॉल असेल विवेकचा. रिव्हर्सचा फटका, इथे मात्र प्रॉपर टायमिंग, रडार मध्ये आलेला बॉल आणि पॅरलल स्ट्रोक, थर्ड मॅनच्या वरून मात्र बॉल झाला सीमा पार. 6 धावेसाठी षटकार.
6.25च्या सरासरीनं मात्र या 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. मोठी लढत मैदानामध्ये चालू आहे आणि जाणता राजा दादर संघ आता नक्कीच प्रतीक्षा करतोय कोणता संघ इथे फायनलमध्ये येईल. आमचे कबड्डीचे सर, मी नाव त्यांचं माहिती नाही पण या आपण व्यासपीठावरती खरं त्यांना रायगड जिल्हा कबड्डी संघटनेचे त्या पदाधिकारी त्यांना विनंती आपण यावं. आमचे गडपचे विद्यमान सर या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेनिमित्तानं. मी आमच्या आयोजकांना विनंती करतोय सन्मानपूर्वक आपण त्यांना व्यासपीठावरती आणायचं आहे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे ते गुणलेखक आहेत आणि समालोचक आहेत, तर त्यांचं इथे शुभ आगमन झालंय. रमेश पाटील सर, काल खरं 2 दिवस आम्ही त्यांच्या समवेत होतो आणि भरपूर बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळाल्या. ते आमचे गडप नगरीचे आदरणीय रमेश पाटील सर यांचं इथे शुभ आगमन झालंय, तर त्यांचा सन्मान करण्यासाठी मी इथे आमच्या आयोजकांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. खरं तर पेन कबड्डी लीग हे पहिलं पर्व आम्ही पाहिलं आणि यशस्वी पर्व पाहिलं आणि त्या स्पर्धेसाठी त्यांचं खूप मोठं योगदान राहिलं. ते आमचे रमेश पाटील सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्र. खऱ्या अर्थानं युवांना नेहमीच मार्गदर्शन करणारे आमचे आदरणीय रमेश पाटील सर, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती होतोय. गडप नगरीचे आहेत आणि आपण जर पाहिलं कबड्डीचा खेळ खऱ्या अर्थानं प्रथमतः कबड्डीची स्पर्धा पाहिली. क्रिकेटपेक्षा जास्त ज्या स्पर्धेला खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय प्रेक्षकांना प्रचंड प्रतिसाद दिलाय तो खेळ आहे कबड्डीचा. आणि काल आम्ही पाहिली पेन कबड्डी लीग खूप मोठ्या जल्लोषानं साजरा झाली. तर गोलंदाजी मार्गमध्ये शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार नरेश पाटील आणि या गणेश पाटीलच्या अगेन्स्ट मात्र आता आक्रमण केलंय. हल्ला बोल स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आता धावगती वाढवायची आहे आणि ते पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय भोलेनाथ 11 आवरे टीमला. तर प्रेक्षक कमाल कॅचसाठी आमचे इथे प्रेक्षक मानकरी ठरले संकेत म्हात्रे खार चापोली. आमच्या आयोजकांकडून पारितोषिक आले बघा. इथे लेग ग्लान्स करत होता, बॉल सरळ पॅडवरती आदळला, त्यानंतर मात्र योग्य निर्णय परफेक्ट मिडलला मात्र खेळाडू आढळले आणि पंचांचा इशारा येतोय लेग बिफोर द विकेट. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात मात्र अजून एक धक्का बसतोय तो म्हणजे भोलेनाथ 11 आवरे टीमला. आयोजकांच्या वतीनं संकेत म्हात्रे या खेळाडूला हे पारितोषिक दिलं जातं 100 रुपयाचं आयवा कॅचसाठी. 47 धावा धावफलकात विवेक आणि तुम्ही पाहता या ठिकाणी 5व्या क्रमांकाचा खेळाडू बाद झालाय. खूप चांगली बॅटिंग केली. षटकाराला आपण पाहिला फलंदाज संकेतच्या बॅटमधून. त्यानंतर दीपक भोईर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय 7व्या क्रमांकावरती. कबड्डीचा खेळ आणि क्रिकेटचा खेळ जमीन आसमानाचा फरक आहे. आम्ही कबड्डीच्या खेळामध्ये पाहिलं ज्यामध्ये गरमागरमी सातत्याने तुम्हाला तुमच्या सर्व प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके पाडवणारा खेळ म्हणजे कबड्डीचा खेळ. आणि क्रिकेटचा खेळ जर आपण पाहिला हा खेळ तर आता तरुणांचा श्वास बनलाय. मोठ्या संख्येने क्रिकेटचा खेळ प्रत्येक ठिकाणी खेळला जातोय. मिडॉनला क्लिअर केलंय आणि त्यानंतर मध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. फक्त सिंगल आली आहे. स्ट्रायकिंग एंडमध्ये खेळाडू आलाय तो म्हणजे आता श्रीकांत ठाकूर. 48 धावा धावफलकावरती आहेत आणि जवळजवळ अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आलाय तो म्हणजे बॅटिंग करणारा भोलेनाथ 11 आवरे संघ. उरण पूर्व परिसरामधला हा संघ आणि एका बाजूने चिरणे संघ या दोन संघांमध्ये मात्र दुसऱ्या फेरीमधला हा शेवटचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. स्वर्गीय प्रमोद दादा उर्फ पिंट्या शेठ पाटील स्मृती चषक 2021-22 हे शानदार पर्व आपण इथे अनुभवतोय. पहिलं वर्ष या स्पर्धेचं आणि पहिल्या वर्षामध्ये मात्र भरपूर चांगला प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेला प्रेक्षकांचा मिळाला आणि चांगल्या पद्धतीने मात्र ही स्पर्धा या ठिकाणी अखेरच्या क्षणाकडे जात असताना ओव्हर द विकेट रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. यावेळेस देखील लाऊड अपील झाली आहे आणि त्यानंतर मात्र बॅट आणि चेंडूला संपर्क झालेला नाहीये. सरळ बॉल मात्र शरीरावरती आदळला आणि एक लेग बायच्या स्वरूपात मात्र अतिरिक्त रन्स मिळाली. कबड्डीच्या खेळामध्ये जर तुम्ही पाहिले 14 ते 15 16 असे रेफरी असतात एका मॅचसाठी आणि आज आपण पाहतोय 3 आमचे पंच देखील आहेत. ते देखील ऑफिशियल पंच आहेत. खूप चांगलं त्यांच्याकडून देखील नियमांमध्ये आपण पारदर्शकता पाहिली. संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगलं असं नियमावली त्यांच्यामधून आपण पाहिल्या आणि चांगला खेळ देखील तुम्ही इथे अनुभवताय. नवीन खेळाडू दीपक भोईर सॅकिंग एंडला आलाय. आता या षटकातील उर्वरित चेंडूचा खेळ बाकी. फुलर लेनचा बॉल अलॉंग द कार्पेट बॉलला ड्राईव्ह केलाय. या ठिकाणी डीपेक्षा कव्हर मधला क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. सिंगल पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी निघाले आणि 2 धाबा देखील कंप्लीट. खूप वेगवान या ठिकाणी रनिंग दोन्ही खेळाडूमध्ये चांगली रनिंग द बिटवीन तुम्ही पाहिली. या 2 धाब्याने मात्र अर्धशतक पूर्ण झालं. पहिलं सत्र देखील संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर
5 गडी बाद 51 या धावा आपण बघ धाव फलकावरती भोलनाथ 11 आवरे टीमच्या माध्यमातून, म्हणजे येणारे 30 चेंडू, येणारे 5 षटक, 52 धावांची गरज असेल पुढच्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना या ठिकाणी महागणपती चिरनेर संघाने एका बाजूने भोलेनाथ 11 आवरे टीमला या 52 धावा रोखायच्या. दोन्ही टीमला शुभेच्छा. या ऐकूया आपण पुढच्या सत्रामध्ये आमच्या समवेत जोडले गेलेत आमचे समालोचक मित्र, रसायन विभागातील मराठीतील एक उत्कृष्ट समालोचक अंकित मालुसरे, तत्पूर्वी डीजे. धन्यवाद डीजे ऑपरेटर आणि धन्यवाद रोशन पाटील सर. स्वर्गीय पिंटशेठ पाटील प्रतिष्ठान आयोजित दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा, या स्पर्धेचा आज तिसरा दिवस आपण या ठिकाणी पाहतोय. तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना. पहिल्या सत्रात धावा उभारल्या आवरे संघानं 51, येणारे 30 चेंडू 52 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी महागणपती चिरनेर या संघाला. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. थेट प्रक्षेपण आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. अंकित पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम ही स्पर्धा कव्हरेज करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. त्यांना सुद्धा आपण मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. फार चांगली स्पर्धा आहे. या स्पर्धेत आपण पाहू शकाल मनाला भुरळ घालतील अशा ट्रॉफीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य की या स्पर्धेतील सर्वात मोठा खेळाडू, त्यासाठी बाईक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. देखणं आणि दिमागदार आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. प्रथम पारितोषिक असेल तब्बल 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक असेल प्रत्येकी 25-25 हजार अशी इनामी राशी आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. मालिकावीर या खेळाडूसाठी बाईक त्याचबरोबरीने ट्रॉफीज दिली जाईल आणि पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज अक्षरशः मनाला भुरळ घालतात. खरं तर दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर पिंटशेठ पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने ही स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतो. आज तिसरा दिवस आणि या दिमागदारांनी देखण्या स्पर्धेत आम्हाला जी समालोचन करण्याची संधी दिली त्यासाठी मी स्वतः समालोचक अंकित मालुसरे, रसायने अक्कुलवाडी, मी कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आयोजकांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. येणारे 30 चेंडू 52 धावांची गरज असेल. सलामीची जोडी मैदानाकडे आगेकूच करते महागणपती चिरनेर संघाची. चला, क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. यातून जो संघ जिंकेल तो संघ यानंतर खेळ करेल जाणता राजा दादर, ज्यांनी सकाळच्या सत्रात सुरुवातीचे 2 सामने जिंकलेत. त्यांच्या समवेत यातून जिंकणारा संघ खेळ करेल. पण कोणता संघ असेल त्यासाठी ही लढत या मैदानावरती पाहायला मिळते. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस अर्थातच चौथा दिवस असेल. तांबडशेत विपक्ष हनुमानपाडाशी पहिली मॅच, तदनंतर सापोली विपक्ष भाल, कोपरोली विपक्ष जोहे, तरणखोप विपक्ष कलवा अशा लढती उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर श्रीराम क्रिकेट क्लब बलवली यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पेन या मैदानावरती दिनांक 20
जानेवारी 2022 ते 23 जानेवारी 2022 रोजी 1 लाख रुपयाची स्पर्धा आयोजित केलेली आहे. जर कोणाला त्या स्पर्धेत सहभाग घ्यायचा असेल तर आपण देव म्हात्रे आमिर पाटील यांच्याकडे आपण संपर्क करायचा आहे. या मॅचकडे आपण जाऊयात. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज दर्शन म्हात्रे. 30 चेंडू 52 असं समीकरण आहे. खरं तर धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर जर आपण पाहिलं तर 22 धावांचा फरक अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. याचा अर्थ 3 मोठे फटके खरं तर विजयापर्यंत घेऊन येतील महागणपती चिरनेर संघाला. पण त्याही पेक्षा ते फटके रोखले तर या मॅचमध्ये रोखता येईल चिरनेर संघाला अपोजिट औरे संघाकडून. पहिला चेंडू अक्रॉस द लाईनचा फटका. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी पण नशिबाची साथ मिळत नाहीये फलंदाजांना. आउटफील्ड थोडीशी खराब आहे आणि त्या कारणास्तव चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला क्लिअर केल्यानंतर थोडासा लो झाला. अगदी त्या चेंडूने दगाफटका केला आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय जिथे चौकार पाहायला मिळाला असता तिथे धावा मिळतील फक्त 2 आणि या 2 धावांच्या साह्यानं स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय फलंदाज ऋषी नारंगीकर. 2 धावा लागतायत धावफलकावरती. जे प्रेक्षक सीमारेषेच्या आतमध्ये बसलेत, जो लाल पट्टा आहे त्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना आमची नम्रतेची विनंती आहे की आपण कृपा करून त्याच्या पाठीमागे बसायचे. अन्यथा आयोजक तिथपर्यंत येतील आणि उगाचच आपल्याला असं व्हायला नको. मी प्रेक्षकांना विनंती करतो की जो लाल पट्टा आहे सीमारेषेच्या मागे त्याच्या आपण पाठीमागे बसायचे. फुलटॉस खरं तर खराब चेंडू होता पण त्याचा फायदा उचलेला असं वाटलं होतं. फलंदाज बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. पंचांनी या चेंडूला वाईट घोषित केलं. वाईट प्लस 22चा चौकार येतो. अशा अतिरिक्त 5 धावा या चेंडूवरती. टोटल आले धाव फलकावरती 7. सात धावा धाव फलकावरती. 52 धावांचा पाठलाग करत असताना सटीक यॉर्कर बॅक टू द बॉलरचा फटका. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने या चेंडूवरती आले पण एक धाव घेण्यास रोखू शकले नाहीत क्षेत्ररक्षकांनी. एका धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते. 8 धावा लागतायत त्या धाव फलकावरती. चांगलं क्रिकेट फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. ऋषी नारंगीकर आणि त्याच्या समूहात रुपेश गोंधली हे आघाडीचे 2 फलंदाज आपण मैदानावरती पाहतोय. 8 धावांची भागीदारी अद्यापपर्यंत पाहायला मिळते. हा चेंडू वेगवान ते स्तरावर अपील तर जोरदार केली जाते आणि इथे मात्र पंचांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. याचा अर्थ हा चेंडू मात्र जातोय तो निर्धाव. 8 या धाव फलकावरती धावा स्थिरावल्यात. 8 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावताना पाहायला मिळतं. बिनबादी जमेची बाजू असेल. खरं तर पडल्यानंतर चेंडूला उचली प्राप्त केली होती आणि इथे मात्र अपील फेटाळली जाते. गोलंदाज तयार आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे हा चेंडू लोअर फुल टॉस. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवलं. चेंडूची फेकी खरं तर उशिरानंतर झाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करायला हवा होता पण तसं काही घडलं नाही. अगदी लेझी क्रिकेट त्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालं आणि अशा वेळेला फलंदाज सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये परततोय. निर्धाव चेंडू जरूर गेला. धावफलक स्थिरावलाय त्या 8 या धावसंख्येवरती. दर्शन म्हात्रे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. हा चेंडू फटका फासला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. त्यांनी टिपलेला हा झेल आणि फलंदाज होईल या चेंडूवरती बाद. रुपेश गोंधली. हा पहिला धक्का आहे बॅटिंग करणाऱ्या महागणपती चिरनेर संघाला. सो मच. खरं तर रायगड प्रीमियर लीग चं हे टायटल सॉन्ग आपण या ठिकाणी ऐकलं पण
या स्पर्धेचा सुद्धा गाजावाजा होताना पाहायला मिळतोय. कारण रायगडमध्ये सगळ्यात जास्त टेनिस क्रिकेट खेळलं जातं आणि आपण पाहतोय टेनिस क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला स्वर्गीय पिंटशेठ पाटील प्रतिष्ठान आयोजित हमरापूर यांच्या वतीनं पाहायला मिळते. काय या स्पर्धेचं देखणं आणि दिमागदार आयोजन आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. आज तिसरा दिवस आहे या स्पर्धेचा आणि तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीची दुसरी मॅच. महागणपती चिरनेर संघाला धावा करायचे 52. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती एक फलंदाज गमावला. 24 चेंडू आता 44 ची गरज आहे. इथे हा चेंडू यावेळेस बॅकफूट वरती जाऊन हलक्या हाताने खेळून काढले. चेंडूला 1 धाव तर कंप्लीट केली जात आहे आणि एका धावेच्या साह्यानं 9 धावा लागतायत त्या धावफलकावरती. आवरे संघ या धावा खरं तर रोखण्याचा प्रयत्न करेल आणि इथे जर का फलंदाजांना रोखलं तरच या धावा रोखता येतील. अर्थातच विकेटला फार महत्व असेल या मॅच मध्ये आवरे संघासाठी. काय घडेल या धावसंख्येला आवर घातली जाईल की या विपरीत या धावांचा पाठलाग करण्यासाठी यशस्वी असे प्रयत्न करतील हे फलंदाज चिरनेर संघाचे. याकडे मात्र लक्ष असेल. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. संदीप गावंड आहेत गोलंदाजी मार्क वरती. पहिलं षटक हाताळलं दर्शन मात्र या गोलंदाजांनी. डावकुरी हाताचे ते गोलंदाज पंचांच्या अगदी डाव्या बाजूने मारा करत होते. अर्थातच लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं. पण यावेळेस जे गोलंदाज आहेत संदीप गावंड डावकुरे हाताचे आपण त्यांना जरूर पाहतोय पण पंचांच्या उजव्या बाजूने ते मारा करतात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं तयार आहेत संदीप गावंड. हा चेंडू अखूळ टप्प्याचा जरूर होता पण बॅलन्स संतुलित नव्हतं त्या फलंदाजाचं. फुटवर्कचा वापर पाहायला मिळत नाहीये आणि त्या कारणास्तव 1 धाव मिळते बॅटच्या साह्याने. एका धावेच्या मदतीने धावफलक वधारेल. 10 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 10 धावा धावफलकावरती. दुसरे षटक मार्गस्थ आहे. एक फलंदाज जरूर गमावला. अगोदरच्या मॅच मध्ये धावांचा पाठलाग केला होता या चिरनेर संघानं. त्याचा विचार करता स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप पाहायला मिळते चिरनेर संघाकडे. पण एखाद्या फलंदाजाला शेवटपर्यंत विकेटवरती वेळ द्यावा लागेल तरच ही मॅच सोपी असेल चिरनेर संघाकरता. इथे हा चेंडू लवकर लाईन पिक केली होती. भिरकावून दिला डीप स्क्वेअरला सीमा पार. हा उत्तुंग षटकार. मॅच 6 धावांच्या बरोबरीने धावफलकावरती धावा आहेत 16 धावा धावफलकावरती. 52 धावांचा पाठलाग करायचा. 36 धावांची मात्र अजूनही गरज आहे. ते रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. काय चाललंय फलंदाजाच्या मनामध्ये हे कदाचित त्यांच्या पाठीराख्यांना सुद्धा समजत नसेल कारण सरळ बॅटने धावा येत आहेत. धावांचा पाठलाग करायचे. खरं तर धावा जमवण्याचं तंत्र या फलंदाजांकडे अवगत आहे. खराब चेंडूवरती जरूर मोठे फटके लगावले जात आहेत पण सिंगल डबल येणंही तितकंच गरजेचं असेल चिरनेर संघासाठी. दुसऱ्या बाजूनं निर्धाव चेंडू महत्वाचे आवरे या संघाला आणि एक निर्धाव चेंडू हौसले बुलंद करून जाईल आवरे संघाच्या गोलंदाजांसाठी. निर्धाव चेंडू त्याचबरोबरीने दुसऱ्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. 2 षटकांचा खेळ संपला. 8 धावांच्या सरासरीनं 1-16 अशी स्थिती आहे. शेवटच्या आता 18 चेंडू शिल्लक. मात्र जिंकण्यासाठी गरज असेल ती 36 धावांची. का गर्दी होणार नाही कारण क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. फार देखणं आणि दिमागदार आयोजन आणि या क्रिकेटनं खरं तर वेळ लावले या स्थानिक प्रेक्षकांना.
गेली 3 दिवस आपण पाहतोय या मैदानावरती हजर राहून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत विस्मय म्हात्रे आणि अजित म्हात्रे त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचे आता 18 चेंडू शिल्लक, 36 धावांची गरज आहे. पर षटका गणिक 12 धावांची सरासरी राखावी लागेल. अर्थातच एक मोठा फटका प्रत्येक षटकात येणं फार गरजेचं आहे महागणपती चिरनेर संघाला. मात्र गोलंदाज येतोय ऋषिकेश. हा चेंडू यावेळेस पंच इशारा करीत आहेत की हा चेंडू वाईल्ड आहे. तीनही गोलंदाज अद्यापपर्यंत डावकुरे हाताचे पाहायला मिळतात. पहिले षटक हाताळलं दर्शन म्हात्रे यांनी, डावकुरे हाताने त्यांनी गोलंदाजी केली. दुसरे षटक सुद्धा डावकुरे हाताचा गोलंदाज संदीप गावंड यांनी हाताळलं. इथे ऋषिकेश येतोय. हा चेंडू अगदी खोलात टाकला होता. कार्पेटच्या साहाय्याने हा फटका खेळून काढलाय. सिंगल अगदी वेगाने पाहायला मिळाल्याने सिंगलला संधी मिळताच परिवर्तित केलं डबलमध्ये. हे चांगलं तालमेल पाहायला मिळतं मैदानावरती. चांगलं संभाषण या दोनही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. एकेरीचं रूपांतर दुहेरीत आणि या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या धावफलकावरती 19. 52 धावांचा पाठलाग करतोय चिरनेर हा संघ. इथे हा चेंडू बॅटची क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. डीप तळव्यांच्या क्षेत्ररक्षकाला चकवल्यानंतर चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. एलिव्हेशन नाही या फटक्यामध्ये. फटका तर सुरेख होता पण अंतर कापू शकले नाहीत फलंदाज. विकेट या ठिकाणी गमावली जाते. एक झेल टिपला जातो श्रीकांत ठाकूर या क्षेत्ररक्षकाकडून आणि दुसरा धक्का महागणपती चिरनेर संघाला. बाद होणारे फलंदाज साईश नारंगीकर. त्यानं वैयक्तिक धावा जमावल्या त्या 7. विवेक हातनळकर येतो बॅटिंगसाठी. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह कव्हर एक्स्ट्रा कव्हरला भेदला जात आहे. संधी नव्हती डीप मधील क्षेत्ररक्षकांना. क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं या फटक्यामध्ये. येतोय चौकार. होता गोलंदाजानं खरं तर चेंडूला मिडल स्टिक वरती लँड केलं. बाहेरच्या दिशेने काढण्याचा त्याचा प्रयत्न होता पण फलंदाजाने एक पाऊल पुढे सरसावत जागा बनवली. तदनंतर कमालीचा ऑफ ड्राईव्ह. इथे हा चेंडू सरळ बॅटने क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. जोपर्यंत उचलणार फेकणार तोपर्यंत मिळते एक सिंगल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या वधारते. धावफलकावरती धावा आहेत 28. 28 धावा धावफलकावरती. शेवटचे 12 चेंडू 24 असं समीकरण आहे. 3 षटकांचा खेळ संपला. काय घडेल या मॅच मध्ये हे भाकीत करणं मात्र अजूनही कठीण आहे. शेवटचे 12 चेंडू 24 धावांची गरज. मैदानावरती असेल ड्रिंक ट्रॉली. तत्पूर्वी आपण ऐकूयात एक समधुर संगीत.
षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 28. 2 फलंदाज गमावलेत. विकेट खरं तर हातामध्ये आहेत बॅटिंग करणाऱ्या चिरनेर संघाच्या आणि त्याचा विचार करता हे आव्हान तितकंसं कठीण नसेल. आक्रमण होण्याची दाट शक्यता आहे कारण शेवटचे 12 चेंडू 24 धाबांची गरज आहे. महागणपती चिरनेर विपक्ष भोलानाथ आवरे अशी ही मॅच. यातून जो जिंकेल तो जाणता राजा दादर संघाच्या समवेत खेळ करेल. मी दादर संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन थांबायचंय. गोलंदाज येतोय दर्शन. हा चेंडू यावेळी शॉर्ट तळम्यांच्या क्षेत्ररक्षकांना अडवला. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. अद्यापपर्यंत सलग 3 गोलंदाजांचा वापर केला गेला आणि दुसरा षटक कोणाच्या वाट्याला द्यायचा हा पर्याय होता खरं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या आवरे संघाकडे आणि त्याचा विचार करता दर्शनवरती ती जबाबदारी सोपवली जाते. आपल्या कोट्यातील दुसरा षटक हाताळतो दर्शन ज्यानं पहिल्या षटकात धावा खर्च केला होता फक्त 4. गोलंदाज तयार आहे. इथे हा फटका ऑन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. डीप मिड विकेटला चेंडूला अडवलं जात आहे. फार चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूची फेकी सुद्धा अगदी वेगाने झाली. एका धावेवरतीच समाधान मानावं लागतं या दोनही फलंदाजांना एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या वधारते. 29 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. 10 चेंडू आता 23 धावांची गरज आहे. 10 चेंडू 23 धावांची गरज. स्वर्गीय पिंटशेठ पाटील प्रतिष्ठान आयोजित दुर्गादेवी क्रिकेट क्लब हमरापूर यांच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा आहे. हा चेंडू नीटचा बॅटवरती येत नाही. ट्रॅव्हल होते सिली मिडनमधून वाईटिश लॉंगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूवरती आले. क्षेत्ररक्षकाची चपलाही पाहायला मिळाली. फलंदाजाला वाटलं की दुहेरी धाव चोरता येईल पण हा अवसान घातकीपणा पाहायला मिळाला. नंतर गमावली जाते. धावचीच्या साह्यानं विकेट. फलंदाज बाद झाले विवेक हातनोलकर आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव दाखवून देत होते की विकेट फार महत्वाची होती आवरे संघासाठी. चांगला टीम स्पिरिट आवरे संघाकडून अद्यापपर्यंत त्यांनी आत्मविश्वास दाखवला कारण या धावा डिफेंड करायचे त्यांना. या धावा डिफेंड करत असताना भलेही विकेट आम्ही प्राप्त केले नसतील पण या धावा रोखण्यासाठी आम्ही अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. हा चेंडू फुल टॉस. चुकीला माफी नाही. इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय वाईटिश लॉंगन सीमा पार. षटकार. धावसंख्या होते 36. आता मात्र गरज असेल ती 16 धावांची. 16 धावांची गरज आहे. 52 धावांचा पाठलाग करायचे. शेवटचे 8 चेंडू 16 असं समीकरण आहे. चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. दर्शन तयार आहे. दर्शनचा हा चेंडू पडल्यानंतर डीप मध्ये राहतोय. अगोदरचा चेंडू खरं तर वेगात टाकायचा होता या गोलंदाजाला. वेग होता पण वेगावरती नियंत्रण नव्हतं आणि त्या कारणास्तव चेंडू लँड होण्यापूर्वी बॅटवरती गेला. अर्थातच फुलटॉस पृथ्वीवरती आला षटकार पण इथे गुड कमबॅक. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. 7 चेंडू आता 16 असं समीकरण पाहायला मिळत आहे. शेवटचे 7 बॉल 16 धावांची गरज. गोलंदाज तयार आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न पण फार चांगलं एष्टी रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. इथे पुन्हा एकदा मी तर म्हणेन खराब फलंदाजीचं प्रदर्शन आणि पंचांनी बोट उंचावल्यानंतर फलंदाज ऋषी नारंगीकर या फलंदाजाला माघारी परतावं लागेल. अजून एक हादरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या चिरनेर संघाला.
धन्यवाद डीजे. शेवटचे 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. कोणाच्या हातामध्ये आता आवरे संघाचा निकाल दिला जाईल. मी दादर संघाच्या संघनायकास विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. दादर संघाचे कॅप्टन आपण या. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज सिद्धेश भगत. सन्माननीय सचिनजी पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनापासून स्वागत असेल. सन्माननीय सचिन पाटील साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतो. माजी सरपंच आहेत, त्यांचं मनापासून मनपूर्वक स्वागत असेल. साहेब आपण या व्यासपीठावरती आसन असताना या स्पर्धेचा आनंद घ्या. 6 चेंडू 16 धावांची गरज. गोलंदाज तयार आहे. पहिला चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक वेगळ्या चेंडूवरती आले. हा झेल कॅरी केला जातोय. अफलातून कामगिरी गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांकडून पाहायला मिळते. आता 5 चेंडू 16 धावांची गरज आहे चिरनेर संघाला. विवेक पाटील साहेब आणि राज कडू साहेब तांबडशेतचे अतिथी मान्यवर आहेत. त्यांना आमची विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनापासून स्वागत असेल. दादर संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण या. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. शेवटचे 5 चेंडू 16 धावांची गरज आहे. सिद्धेश भगतच्या हातामध्ये निकाल आहे. भोलाना संघाचा रोशन पाटील सर यांनी अगोदरच उल्लेख केला होता की या दोनही संघांना एकमेकांच्या खानाखुणा माहिती आहेत. या दोनही संघांना एकमेकांचे प्लस पॉईंट वीक पॉईंट माहिती आहेत आणि त्याचा विचार करता एक चांगली ठसन मैदानावरती पाहायला मिळेल. इथे हा चेंडू अक्रॉस दरम्यान खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पंचांकडे खरं तर आशालभूत अशा नजरेने पाहावं लागते. ते फलंदाजाला निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावलाय ते 36 या धावसंख्येवरती. शेवटचे 4 चेंडू 16 धावांची गरज आहे. 4 चेंडू 16 धावा. खरं तर दडपण असेल गोलंदाजावरती. इथे फक्त आक्रमण वाचवू शकेल ते चिरनेर संघाला. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज राकेशचा हा फटका सरळ बॅटने येतो. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला भेटला जात आहे. चेंडू सीमा पार. स्ट्रेट हिट 6 चौकार. चेंडू आता 12 धावांची गरज आहे. 4 चेंडू 16 असं समीकरण होतं. सरळ बॅटचा फटका आपण पाहिला. खरं तर लॉंगन आणि लॉंगऑफला भेदलं. क्षेत्ररक्षकांचे प्रयत्न होते पण दोनही क्षेत्ररक्षक अगदी जवळ होते आणि त्या कारणास्तव कोणी या चेंडूला अडवायचं हा प्रश्न त्या दोघांच्या मनामध्ये पाहायला मिळाला. तर या दरम्यान उत्कृष्ट पेंटर आदरणीय तुकारामजी खुटीकर यांचं इथे शुभागमन होतं. मी त्यांना विनंती करतो आपण यावं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सन्माननीय तुकाराम खुटीकर साहेब जे उत्कृष्ट पेंटर आहेत त्यांना विनंती आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन सन्मान बनायचं आहे. यस अंकित. 3 चेंडू 12 धावांची गरज आहे. एसटीज गॉड. खरं तर प्रत्येकाचा यथोचित असा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. फार चांगली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेतील एक ताकदवार लढत. आवरे विपक्ष चिरनेर. शॉट ऑफ लेन त्यावरती करा प्रहार. बिग हिट पाहायला मिळतोय. फलंदाज राकेशच्या बॅटमधून येतोय हा षटकार.
खरं तर मी अगोदरच उल्लेख केला होता की या मॅच मध्ये स्ट्रॉंग बॅटिंग आहे चिरनेर संघाकडे. कोणताही फलंदाज कोणत्याही क्षणाला आक्रमण करू शकतो, कारण विकेट गमावले नव्हते या संघानं आणि त्याचा परिणाम आता भोगावा लागतो ते फिल्डिंग करणाऱ्या आवरे संघाला. शेवटचे 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. या चेंडूवर सिंगल डबल चौकार ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळेल. पण जर का इथे मोठा फटका आला तर एक चेंडू राखून हा सामना जिंकता येईल तो बॅटिंग करणाऱ्या चिरनेर संघाला. राकेश फुंडेकर बॅटिंग करतो, त्याने 3 चेंडू फेस केले आणि 10 धावांची पट केली त्याच्या बॅटमधून अद्यापपर्यंत पाहायला मिळते. 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. सिद्धेश भगतला आता विचारात टाकलंय, टीम मीटिंग घेण्यास पाहिलं पण जास्त वेळ आपण घेऊ नका. चला क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवून घ्यायचं अशी विनंती आम्ही करतो. यानंतर एक सामना बाकी आहे. प्रेक्षकांचा पुन्हा एकदा मित्र म्हणून प्रतिसाद या स्पर्धेला मिळतोय. 2 चेंडू 6 धावांची गरज. जर षटकार लगावला तर अण्णाशेठ पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. इथे हा तडाखा विजयी फटका बाहुबली षटकार पाहायला मिळतोय आणि विजयाचा जल्लोष या ठिकाणी साजरा केला जातोय आवरे संघाच्या विरोधात चिरनेर संघाकडून. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. आणि असं आम्ही म्हणतो, अंकित बोले तैसा चाले तयाची बंदाबी पावले. अण्णा शेटनी म्हटलं होतं षटकार येईल आणि षटकार आला आणि त्यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलं राकेश फोंडेकर या खेळाडूला. टीमचे कॅप्टन दादर आणि महागणपती चिरनेर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. आणि या शेवटच्या षटकारासाठी राकेश पुंडेकर या खेळाडूला